श्री गुरु हरिभाऊ महाराज पाटील पंढरपूरकर यांचे विद्यावंशज गुरुवर्य श्री गणेशजी महाराज पाटील यांचे नवनवीन व चिंतनीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मोक्ष पाठशाळा या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटन नक्की दाबा. कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विनायकं गुरुणोमि साखरे नाम विश्रुतं येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुं वन्दे भवबन्धविमुक्तये. ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरङ्गनाथं गुरुराज नमस्तुभ्यं. श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षुज्ञानदानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदं वरिष्ठं. नमस्ते शङ्करानन्द गुरुपादाम्बोजन्मने सविलासमहामोह ग्राहग्रासैककर्मणे तत्पादाम्बोर्द्वन्द्व सेवा निर्मलचेतसां सुखबोधाय तत्त्वस्य विवेकोऽयं विधीयते. प्रकरण पहिले. श्लोक क्रमांक 50. सिद्धांती जात्युत्तरत्वात् न इदं चोद्यम इति विकल्पपूर्वकं दोषम आह. सिद्धांती म्हणजे आता काय सांगितलं की वर पूर्वपक्षाने शंका केली होती की महावाक्याने सांगितल्या जाणारं जे ब्रह्म आहे ते सविकल्प आहे किंवा निर्विकल्प आहे. सविकल्प म्हणजे विकल्पासहित आहे, विकल्पासहित आहे का निर्विकल्प म्हणजे विकल्परहित आहे. म्हणजे थोडक्यात सगुण आहे का निर्गुण आहे. म्हणजे विकल्पाने युक्त म्हटलं की नाम विकल्प म्हणजे कोणते? नाम, रूप, संबंध, जाती, क्रिया, भेद ह्या सगळ्या गोष्टी याने ती युक्त आहे ते ब्रह्म का निर्विकल्प आहे का त्याच्या ठिकाणी नाम नाही, रूप नाही, जाती नाही, क्रिया नाही, भेद नाही असं. तर त्यांनी दोन्ही पक्षावर दोष दिले होते पूर्वपक्षाने. तो म्हटला की सविकल्प जर म्हटलं तर सविकल्प म्हटलं की ब्रह्म मिथ्या होईल. कारण विकल्प म्हणजे नाम जात्यादिकाने ह्या विकल्पाने युक्त असणारं जगत हे जसं मिथ्या आहे. कारण नाम आणि रूप हे दोन गुण मायेचे आहे आणि माया मिथ्या आहे. म्हणून ब्रह्माच्या ठिकाणी जर विकल्प मानला तुम्ही तर ते ब्रह्म कसं होईल? मिथ्या होईल. आणि मग ठीक आहे म्हटले, मग महावाक्याने निर्विकल्प ब्रह्माचं कथन केल्या जाते असं जर म्हटला तर निर्विकल्प ब्रह्म तुम्हाला सांगता येणार नाही. कारण निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा त्याला लक्ष्य म्हणायचं म्हणजे लक्षत्व धर्म सांगायचा म्हणजे महावाक्याचा लक्ष्य आहे असं म्हणायचं. कारण महावाक्याचं लक्ष्य म्हणजे लक्षत्व धर्माने ते युक्त झालं. मग लक्षत्व धर्माने जर ती युक्त असेल तर त्याला निर्विकल्प कसं काय म्हणता येईल? म्हणजे निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा लक्षत्व धर्माने युक्त म्हणायचं ते संभवत नाही. म्हणून सिद्धांती जात्युत्तरत्वाद, सिद्धांती जात्युत्तर देत असल्यामुळं म्हणजे काय? म्हणजे थोडक्यात जात्युत्तर म्हणजे काय तर ज्या जातीची शंका आहे त्याच जातीचं उत्तर. म्हणजे जशी शंका जसा प्रश्न आहे तसंच उत्तर. म्हणजे समजा कोणी आपल्याला काही लोक असं खोडून प्रश्न विचारतात का नाही, मग त्याला उत्तरही तशाच भाषेतून द्यावं लागतं. तसं ह्यांनी जे दोष दिलेत त्या दोषाला सिद्धांती जात्युत्तर देतात म्हणजे तशाच प्रकारचं उत्तर देतात त्याला. न इदम चोद्यम, इदम चोद्यम न म्हणजे सिद्धांती सांगतात की जात्युत्तरत्वात जात्युत्तर असल्यामुळं ही शंका संभवत नाही. इति विकल्पपूर्वकम दोषम आह असं सांगून विकल्पपूर्वक त्याच्यावर दोष देतात. विकल्पपूर्वक काय देतात? दोष देतात. म्हणजे लक्षात आलं का हे? म्हणजे जसा प्रश्न आहे तसंच त्याला काय उत्तर देऊन ही शंका संभवत नाही हे दाखवून देऊन विकल्पपूर्वक जर तसं मानलं तर कसे विकल्पपूर्वक दोष येतात ते आता सांगतो म्हटले. बोला. सिद्धांती जात्युत्तरत्वात् न इदं चोद्यम विकल्पपूर्वकम दोषम आह. सिद्धांती जात्युत्तर देत असल्यामुळे ही शंका संभवत नाही. असे असेल तर आम्ही त्यावर विकल्पपूर्वक दोष सांगतो.
विकल्पो निर्विकल्पस्य विकल्पो निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत् सविकल्पस्य वा भवेत् आद्ये व्याहतिरन्यत्र आद्येव्याहतिरन्यत्रा नवस्थात्माश्रयादयः. नवस्थात्माश्रयादयः. तर विकल्प इति विकल्प ह्या पदाने सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य लक्ष्यत्वम् इति वा यः विकल्प त्वया कृतः स किं निर्विकल्पस्य उत सविकल्पस्य भवेत्. तर सिद्धांती त्याला विचारतात की सविकल्पाला किंवा निर्विकल्पाला लक्ष्यत्व आहे. कारण त्यांनी म्हणजे ब्रह्म त्यांनी काय म्हटलं होता, ब्रह्म सविकल्प मानलं तर हा दोष येतो आणि निर्विकल्प मानलं तर अशा पद्धतीचा दोष येतो. मग सिद्धांती त्याला विचारतात की सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य लक्ष्यत्वम इति अशा प्रकारचं ह्या विकल्प त्वया विकल्पकृतः, ह्या म्हणजे जो विकल्प त्वया म्हणजे तुझ्याकडून केलेला आहे, त्याने विकल्प केले ना, ते ब्रह्म सविकल्प आहे किंवा निर्विकल्प आहे. हा विकल्प कोणी केला? पूर्वपक्षाने. हा कोणी केलेला आहे? पूर्वपक्षानेच. म्हणजे त्यानेच विकल्प केला आणि त्या विकल्पाचं म्हणजे त्या विकल्प कसे संभवत नाही हे त्यांनीच सांगितलं. म्हणून सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य लक्ष्यत्वम इति म्हणजे सविकल्पाला किंवा लक्ष्यत्व आहे किंवा निर्विकल्पाला लक्ष्यत्व आहे असा जो विकल्प आहे, अशा प्रकारचा ह्या म्हणजे जो विकल्प त्वयाकृतः तुझ्याकडून केला गेला स किं निर्विकल्पस्य उत सविकल्पस्य भवेत. तो विकल्प तू सविकल्प ब्रह्माविषयी केला का निर्विकल्प ब्रह्माविषयी केला. म्हणजे सिद्धांती त्याला काय म्हणतात बघा. सिद्धांती म्हणतात की तू विकल्प केला का नाही ब्रह्माविषयी, ते ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे, म्हणजे तू ब्रह्माला स्वीकारलं का नाही. मग सिद्धांती म्हणतात आम्हाला तू सांग अगोदर, ती विकल्प जाऊ दे, आता विकल्प थोडं बाजूला ठेव, तू कोणत्या ब्रह्माविषयी विकल्प केला ते सांग. तू ब्रह्म काय मानतो, तू ब्रह्माला काय मानतो, तू सविकल्प मानतो का निर्विकल्प मानतो, तू ते सांग. ब्रह्माविषयी विकल्प केला माहीत आहे, तू कोणता विकल्प केला, ते ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे. सविकल्प म्हटलं तर मिथ्या होते, निर्विकल्प म्हटलं तर व्याघात दोष येतो, संभवत नाही, हे तू सांगितलं. पण तू विकल्प केला का नाही. विकल्प कोणाविषयी केला तू, ब्रह्माविषयी विकल्प केला ना. तू कोणत्या ब्रह्माविषयी विकल्प केला ते सांग. सविकल्प ब्रह्माविषयी केला, तू ब्रह्माला काय मानतो, सविकल्प मानतो का निर्विकल्प मानतो. म्हणून तेच सांगितलं की ह्या विकल्प त्वया कृतः, जो विकल्प तुझ्याकडून केला गेला, म्हणजे सविकल्प आहे का ब्रह्म निर्विकल्प आहे अशा प्रकारचा विकल्प जो विकल्प तुझ्याकडून केला गेला, तो विकल्प निर्विकल्प ब्रह्माविषयी केला का सविकल्प ब्रह्माविषयी केला. अगोदर तू सांग ना, कारण काहीतरी तुला मानावं लागेल ना. तू ब्रह्म मानल्याशिवाय तर विकल्प केला नाही. आणि ज्या अर्थी ब्रह्माला स्वीकारलं त्या अर्थी मग कोणत्या ब्रह्माला तू स्वीकारून त्याच्याविषयी विकल्प करतो ते सांग. सकिम निर्विकल्पस्य उत सविकल्पस्य भवेत. तो निर्विकल्पाविषयी आहे काय किंवा सविकल्पाविषयी विकल्प होता. तो विकल्प निर्विकल्प ब्रह्माविषयी होता किंवा सविकल्प ब्रह्माविषयी होता, तू केलेला विकल्प. आलं लक्षात. बोला. विकल्पस्य वा निर्विकल्पस्य लक्ष्यत्वमिति वा यः विकल्पः त्वया कृतः. म्हणजे सविकल्प ब्रह्माविषयी सविकल्प आहे का निर्विकल्प आहे असं जे अशा प्रकारचा जो विकल्प तुझ्याकडून केला गेला स किं निर्विकल्पस्य उत सविकल्पस्य भवेत्. तो केले गेलेला विकल्प सविकल्प ब्रह्माविषयी होता का निर्विकल्प ब्रह्माविषयी केला होता. आलं. आद्ये नाम प्रथमे पक्षे. मग तो पूर्वपक्षकार का पक्ष तो सिद्धांती त्याला म्हणतात की तू कदाचित म्हणशील की आम्ही ब्रह्माला निर्विकल्प मानतो. आम्ही काय मानतो, निर्विकल्प मानून त्या निर्विकल्प ब्रह्माविषयी आम्ही विकल्प केले की ते ब्रह्म सविकल्प आहे किंवा निर्विकल्प आहे. कारण ब्रह्म तू मानलं म्हटल्याच्या नंतर त्याला काहीतरी मानावं लागेल ना. सविकल्प नाही तर निर्विकल्प मानावं लागेल. त्या ब्रह्माला एक तर निर्विकल्प तरी सांगावं लागेल किंवा सविकल्प तरी सांगावं लागेल, मग त्याच्याविषयी तुला विकल्प करता येतील.
मग आद्ये नाम प्रथमे पक्षी, पहिला पक्षामध्ये व्याहती नाम त्वया उक्ता व्याघात एव. तर तू जर म्हणशील की आम्ही निर्विकल्प ब्रह्म मानलं आणि निर्विकल्प ब्रह्माविषयी विकल्प केलेत आम्ही, ते ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे, हे जे दोन विकल्प केले ते निर्विकल्प ब्रह्माविषयी केले. सिद्धांती म्हणतात तुला तसं म्हणता येणार नाही. कार आद्ये नाम प्रथमे पक्षे व्याहती नाम त्वया उक्ता व्याघात एव. तुझ्याकडून जो वर दोष दिला होता, तू वर दोष दिला होता का नाही की ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे. निर्विकल्प म्हणलं तर त्याला लक्षत्व धर्माने युक्त, म्हणजे जर म्हटलं तर व्याघात दोष येतो. निर्विकल्प म्हणायचं आणि त्याला पुन्हा लक्ष म्हणायचं म्हणजे व्याघात दोष येतो. तसं पहिला पक्ष जर घेतला म्हणजे निर्विकल्प ब्रह्माविषयी विकल्प केले की ते ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे, तर तू जो असा वर व्याघात दोष दिला होता तोच व्याघात दोष इथं सुद्धा येईल. त्वया उक्ता, तू सांगितलेला व्याघात एव, तू सांगितलेला व्याघात दोषच इथं येईल. आलं? बोला. आद्ये नाम प्रथमे पक्षे व्याहतीही नाम त्वया उक्ता व्याघात एव. व्याघातः एव. म्हणजे ते ब्रह्म जर निर्विकल्प मानलं आणि परत त्या विषय विकल्प केला तर तुझ्याकडून सांगितलेलाच व्याघात नावाचा दोष येईल. कारण निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा त्याच्याविषयी विकल्प सांगायचे. म्हणजे हे असं म्हटलं झालं की वंध्यापुत्र आहे आणि त्याला मुलगा झाला असं म्हणायचं. अरे मुळात ज्याचं अस्तित्वच नाही त्याला कसं काय मुलगा होईल. किंवा सशाचं शिंगाने जखम झाली म्हणायचं, कसं शक्य आहे. सशाला शिंगच नाही मुळात, ज्याचं अस्तित्वच नाही त्याला जखम झाली, त्याने कशी काय जखम झाली असं म्हणता येईल. तसं निर्विकल्प म्हणायचं आणि पुन्हा त्याच्याविषयी विकल्प सांगायचे, हे शक्य आहे का. नाही. अन्यत्र नाम द्वितीय पक्षे अनवस्थादयः. मग दुसरा पक्ष घ्या म्हटले, आम्ही सविकल्प ब्रह्माविषयी विकल्प केला. अन्यत्र नाम द्वितीय पक्षे अनवस्थादयः. द्वितीय जर पक्ष घेतला तर त्या द्वितीय पक्षामध्ये काय येईल, अनवस्थादिक दोष येतील. तथाही ते कसे दोष येतात ते आम्ही आता स्पष्ट करून सांगतो. सविकल्पस्य विकल्पः, म्हणजे आता काय झालं, तुम्ही सविकल्पाविषयी विकल्प आहे ना, आता ब्रह्माला सविकल्प मानलं. मग सविकल्प मानल्याच्या नंतर त्या सविकल्प ब्रह्माविषयी विकल्प, सविकल्प ब्रह्माविषयी विकल्प म्हणून काय झालं, सविकल्पस्य विकल्पः म्हणजे सविकल्पाविषयी विकल्प. आलं लक्षात. आता सविकल्पाविषयी विकल्प म्हणजे मग याच्यामध्ये दोन पदं झालेत, एक सविकल्पस्य आणि दुसरं विकल्प, अशी दोन पदं झालीत का नाही. सविकल्प म्हटलं की त्याच्यात विकल्प आहेच, पहिलाच विकल्प आहे. सविकल्प म्हटलं, सविकल्प कोणाला म्हणतात, जे विकल्पाने युक्त असतं त्याला सविकल्प म्हणतात. आणि पुन्हा त्याच्याविषयी विकल्प, त्याच्याविषयी विकल्प म्हणजे विकल्प किती झाले आता, दोन. मग हा जो दुसरा जो विकल्प आहे तो प्रथमांत विकल्प, हे प्रथम विभक्ती पद आहे. आणि सविकल्पामध्ये जे विकल्प पद आहे हे तृतीयांत पद आहे. वर त्यांनी सांगितलं होतं की विकल्पेन सह वर्तते इति सविकल्प. विकल्पेन हे तृतीय विभक्ती आहे, म्हणजे विकल्पासहित जो असतो त्याला सविकल्प म्हणतात. म्हणजे तृतीय विभक्तीने एक सांगितलेला विकल्प एक आणि प्रथमांत विभक्तीने सांगितलेला विकल्प एक, म्हणजे किती झालेत आता, दोन विकल्प. ते सांगायला आले. सविकल्पस्य विकल्प इत्यत्र म्हणजे या ठिकाणी, विकल्पेन सह वर्तते इत्यत्र तृतीयांत विकल्पपदेन च प्रथमांत विकल्पपदेन एक एव विकल्पाभिधीयते वादौ. तर सविकल्पस्य विकल्प या ठिकाणी म्हणजे विकल्प या ठिकाणी आणि विकल्पेन सह वर्तते इति सविकल्प एक सांगितलं होतं लक्षण या ठिकाणी. म्हणजे हे दोन विकल्प झाले ना, विकल्प म्हणजे प्रथमांत आणि विकल्पेन सह वर्तते इथं सविकल्पाची तिथला विकल्प तृतीयांत, म्हणजे दोन विकल्प झाले. इत्यत्र या ठिकाणी तृतीयांत विकल्पपदेन च प्रथमांत विकल्पपदेन. हे बघा, तृतीयांत अगोदर का घेतलं तर सविकल्पस्य हे पद अगोदर आहे म्हणून याच्यामध्ये तृतीयांत आहे, आणि विकल्प हे प्रथमा विभक्तीचं पद आहे म्हणून प्रथमांत विकल्पपद नंतर घेतलं. म्हणून तृतीयांत विकल्पपदेन
च प्रथमांत विकल्पपदेन एक एव विकल्प अभिधीयते वादौ. मग आता जे दोन विकल्प झाले, एक सविकल्पामधला एक विकल्प आणि जो सविकल्पाविषयी केलेला विकल्प, म्हणजे असे दोन विकल्प झाले का नाही. एक तृतीयांत आणि दुसरा प्रथमांत. मग सिद्धांती त्याला विचारतात की ते तृतीयांत आणि प्रथमांत हे जे दोन विकल्प आहेत, हे दोन विकल्प तू दोन मानतो का एकच मानतो. हे दोन आहेत भिन्न का ह्या दोन्ही मिळून एकच विकल्प आहे. कारण सविकल्प म्हटलं तरी विकल्प आहेच आणि त्याच्याविषयी विकल्प म्हटलं तरी एक स्वतंत्र विकल्प झाला. मग हे दोन मिळून एकच विकल्प मानतो का दोन मिळून सेपरेट विकल्प मानतो, म्हणजे वेगवेगळे विकल्प मानतो. सविकल्पाच्या ठिकाणी विकल्प म्हणजे हा स्वतंत्र विकल्प आहे. म्हणजे हे दोन, हा जो प्रथमांत विकल्प आणि जो पहिला तृतीयांत, मग हे दोन वेगवेगळे मानतो का दोन्ही मिळून एक मानतो. एक एव विकल्प हा अभिधीयते, एकच विकल्प सांगितला जातो. वादो किंवा दोन. बोला. अन्यत्र नाम द्वितीय पक्षे अनवस्थादयाः, म्हणजे त्या सविकल्प ब्रह्म मानलं आणि त्याविषयी विकल्प केले तर अनवस्थादिक दोष येतात. तथाही म्हणजे ते स्पष्ट करून सांगतो. सविकल्पस्य विकल्पः इत्यत्र विकल्पेन सह वर्तते इत्यत्र. म्हणजे सविकल्प विषयी विकल्प या ठिकाणी आणि विकल्पासहित वर्तते या ठिकाणी. हां, म्हणजे विकल्पासहित जो असतो तो सविकल्प या ठिकाणी. तृतीयांत विकल्पपदेन च प्रथमांत विकल्पपदेन, म्हणजे तृतीयांत विकल्पपदाने किंवा प्रथमांत विकल्पपदाने एक एव विकल्पः अभिधीयते वा द्वौ. एकच विकल्प सांगितला आहे का दोन. म्हणजे एकच विकल्प सांगितला का दोन विकल्प सांगितले त्या दोघांना. कारण सविकल्पाविषयी विकल्प, मग एक पहिला हा प्रथमांत नंतरचा दुसरा आणि पहिला जो सविकल्पामध्ये असलेला तो तृतीयांत. मग हे दोन भिन्न भिन्न आहेत का या दोघांना एक मानतो तो. एक एवा हा चेत एकच आहे असं म्हणशील तर, हे दोन्ही मिळून एकच आहे बाबा की दोन नाहीत, एकच आहे असे म्हणशील तर स्वयं एक एव विकल्प आश्रय नाम विशेषणतया आश्रय. आता स्वतः एकच असलेला विकल्प म्हणजे आता दोन्ही मिळून एक झाले का नाही. म्हणजे सविकल्पामधला विकल्प आणि त्या सविकल्पाविषयी केलेला विकल्प, आता हे दोन सेपरेट राहिले का भिन्न राहिले का. दोन्ही मिळून काय झाला एक झाला. म्हणून स्वयं एक एव विकल्प तो स्वतः एकच असलेला विकल्प. आश्रय नाम विशेषणतया आश्रय, तो विशेषण रूपाने आश्रय झाला. तो विशेषण रूपाने काय झाला आश्रय झाला. हे बघा इकडे बघा, हे सविकल्प ब्रह्म आणि त्याच्याविषयी हा विकल्प. हा विकल्प कुठं राहिला या सविकल्पाच्या ठिकाणी. मग आता हा या सविकल्प ब्रह्माच्या आश्रयाला राहिला, म्हणजे इथं जसं ब्रह्म आश्रय आहे तसा हा विकल्पही ह्या विकल्पाला आश्रय झाला का नाही. कारण हा विकल्प ह्या सविकल्पाच्या ठिकाणी राहिला ना. सविकल्पाच्या ठिकाणी म्हणजे विकल्पासहित ब्रह्माच्या ठिकाणी राहिला, म्हणजेच विकल्पही आश्रय झाला आणि ब्रह्मही आश्रय झालं. म्हणजे हा विकल्प आहे विशेषण ब्रह्माचं. हा विकल्प त्यांनी काय मानलेला आहे विशेषण मानलेला आहे. मग विशेषण मानल्यामुळं विशेषण रूपाने आश्रय कोण झाला या विकल्पाला, हा विकल्प झाला. म्हणजे हा जो विकल्प आहे पहिला विकल्प, त्या पहिल्या प्रथमांत विकल्पाला आश्रय कोण झाला तृतीयांत विकल्प झाला. विशेषण रूपाने आश्रय झाला. तद आश्रित हा विकल्प हा चेत, आणि त्या विशेषण रूपाने जो आश्रय असलेला जो विकल्प त्याच्या आश्रित हा विकल्प मानलाय तो प्रथमांत. म्हणून तद आश्रित हा विकल्प हा चेत तदा आत्मा आश्रयता. त्यावेळेस कोणता दोष येतो आत्मा आश्रयता दोष. हे बघा इथं उदाहरण द्यायचे भाऊ. स्वस्कंधम आरोढुम न शक्यते. एक मनुष्य म्हणजे दोघंजण मित्र प्रवासाला निघाले. मग प्रवासाला निघाल्याच्या एकाचे खूप पाय दुखू लागले. मग त्याने सांगितलं अरे बाबा माझे खूप पाय दुखतात, काहीतरी व्यवस्था केली पाहिजे. ते म्हणला स्वतःच्या खांद्यावर बसून चालायला लाग, म्हणजे आराम मिळेल तुला. म्हणजे स्वस्कंधम आरोढुम न शक्यते.
स्वतःच्या खांद्यावर बसणं शक्य आहे का? आणि तू आता हे जे प्रथमांत आणि तृतीयांत ह्या दोन जे विकल्प होते, ह्या दोन विकल्पाला तू वेगळं मानलं का? एक एवाचे दोन्ही विकल्प मिळून एकच आहे. दोन्ही विकल्प मिळून काय आहे? एकच आहे. मग आता एक असल्यामुळं पण इथं आश्रय तर झालाच ना हा. ह्या तृतीयांत आश्रय झाला कोणाला? प्रथमांताला. म्हणजे आणि दोन्ही मिळून पुन्हा एक मानतो. दोन्ही मिळून काय मानतो? हे एक मानतो. म्हणजे जो प्रथमांत आहे तोच तृतीयांत आणि जो तृतीयांत आहे तोच प्रथमांत. म्हणजे स्वतःला आश्रय झाला का नाही? म्हणजे स्वतःच्याच खांद्यावर स्वतः बसल्यासारखं झालं असं. म्हणून आत्माश्रय नावाचा दोष येतो. कोणता दोष येतो? आत्माश्रय. म्हणजे एक एव हा चेत स्वयं एक एव स्वयं एक एव विकल्प आश्रय नाम विशेषणतया आश्रय. स्वतः एकच असलेला म्हणजे दोन्ही मिळून एक असलेला तो विकल्प विशेषण रूपाने आश्रय आहे. विशेषण रूपाने काय झाला? तो आश्रय झाला. आणि तद आश्रित हा विकल्प हा चेत. आणि त्याच्या आश्रित विकल्प मानतो तो पुन्हा. त्याच्या आश्रित काय म्हणतो? विकल्प. त्याच्या आश्रित जर विकल्प असेल तर आत्माश्रयता. त्यावेळेस कोणता दोष येईल? आत्माश्रयता. कारण दोन्ही मिळून एक स्वीकारलेले आहे. बोला. एक एवचे म्हणजे तृतीयांत विकल्पपद आणि प्रथमांत विकल्पपद हे एकच जर मानलं म्हणजे दोघांनी मानलं तर स्वयं एक एव विकल्प म्हणजे स्वतःच एक असलेला विकल्प आश्रय नाम विशेषणतया आश्रय म्हणजे सविकल्प म्हणजे विशेषण रूपाने तो आश्रय झाला. म्हणजे दुसऱ्या विकल्पाला प्रथमांताला तृतीयांताला आश्रय झाला. नाही तृतीयांत प्रथमांताला आश्रय झाला. तदाश्रितो विकल्पः चेत तदा आत्माश्रयता. म्हणजे त्याचा आश्रित जर विकल्प झाला तर आत्माश्रय. जो तद आश्रित हा म्हणजे तो जो आश्रय झालेला विकल्प म्हणजे विशेषण रूपाने म्हणजे तृतीयांत विकल्प. त्या तृतीयांत विकल्पाच्या ठिकाणी आश्रय हा म्हणजे प्रथमांत विकल्प राहिला. कोणता राहिला? प्रथमांत. कारण सविकल्पस्य विकल्प हा सविकल्पाच्या ठिकाणी हा विकल्प आहे ना. सविकल्पाच्या ठिकाणी हा काय आहे? विकल्प आहे. मग हा तृतीयांत आणि हा प्रथमांत. मग हा प्रथमांत राहिला कुठं? तृतीयांतच्या ठिकाणी. म्हणजे ह्या तृतीयांत झाला आश्रय आणि हा झाला आश्रित. प्रथमांत काय झाला? आश्रित. आणि पुन्हा तू ह्या दोघांना एक मानतो, वेगळं मानत नाही. हे दोन्ही मिळून एक मानतो. मग दोन्ही मिळून एक मानलं की तोच त्याला आश्रय झाला ना. आत्माश्रय दोष आला. तद आश्रित हा विकल्प हा चेत. आणि त्याच्याच आश्रित जर प्रथमांत विकल्प असेल तर इथून सांगा परत. तद आश्रित हा विकल्प हा चेत म्हणजे त्या सविकल्पामध्ये असलेल्या विकल्पाच्या आश्रित प्रथमांत विकल्प असेल तर त्याच्यात आश्रित आत्माश्रयता आले. म्हणजे लक्षात आलं का? हे थोडं किचकट आहे पण हे बघा इकडं बघा माझ्याकडं ह्याच्यात सोपं राहतं. हे सविकल्प ब्रह्म आणि हा विकल्प. सविकल्पाविषयी विकल्प केला का नाही? आता सविकल्प म्हटलं की इथं विकल्प आहे. मग तो विकल्प आहे विशेषण ब्रह्माचं. कारण सविकल्प ब्रह्म म्हटलं की ब्रह्माचं झाला तो विशेषण. जसं काळा घोडा म्हटलं की काळा रंग हा घोड्याचा विशेषण झाला. तसं इथं सविकल्प ब्रह्म म्हटलं की विकल्प हा झाला ब्रह्माचं विशेषण. म्हणून तो विशेषण रूपाने आणि हा जो विकल्प याच्या आश्रित राहिला ना. हा जो दुसरा विकल्प आहे तो विकल्प कुठं राहिला? याच्या आश्रित. मग म्हणजे हा झाला आश्रय तृतीयांत असलेला. सविकल्पामध्ये तृतीयांत आहे आणि हा प्रथमांत म्हणजे तृतीयांत झाला आश्रय आणि प्रथमांत झाला आश्रित. मग याला विशेषण रूपाने आश्रय मानायचं आणि तद आश्रित हा म्हणजे त्या विशेषण रूपाच्या आश्रित कोण मानायचा? हा मानायचा. त्याच्या आश्रित मानायचा. मग हा दुसरा जो प्रथमांत विकल्प आहे तो विकल्प त्याच्या आश्रित मानायचा. म्हणजे हा झाला आश्रय आणि प्रथमांत झाला आश्रित. आणि पुन्हा तू म्हणतो की हे दोन वेगळे नाही, हे एकच आहे. मग दोन्ही एकच आहे म्हणल्यावर मग ती स्वतः कारण जो तृतीयांत होता तोच प्रथमांत झाला आणि जो प्रथमांत होता तोच तृतीयांत झाला. दोन्ही एक झाल्यामुळं म्हणजे तोच त्याला आश्रय झाला. म्हणून आत्माश्रयता. म्हटले मग हा दोष येतो. त्यामुळं आपण असं करू की ते दोन विकल्प वेगवेगळे असं मानू. दोन विकल्प
वेगवेगळे आहेत. तृतीयांत वेगळा आणि प्रथमांत वेगळा. दौ चेत म्हणजे दोन जर मानले तर तदा तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य अपि विकल्पस्य विकल्परूपत्वात्. जो तृतीयांत शब्दाने सांगितलेला सविकल्पामध्ये असणारा जो विकल्प आहे, तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य म्हणजे तृतीयांत शब्दाने सांगितलेला, विकल्पस्य अपि त्या विकल्पाला देखील विकल्परूपत्वात त्यालाही विकल्परूपत्व आहे. म्हणजे तृतीयांत पदाने विकल्प सांगितला, त्याला तुम्ही आश्रय मानलं, अरे पण तो तरी काय विकल्पच आहे ना. आणि विकल्प म्हटलं की तो आश्रयाशिवाय राहू शकत नाही. विकल्प म्हटलं की त्याला आश्रय पाहिजेत. बरं त्याला ब्रह्म तर आश्रय मानता येत नाही, सविकल्पच ब्रह्म आश्रय मानावं लागेल. निर्विकल्प कसं निर्विकल्प ब्रह्म म्हणायचं आणि परत त्याच्या आश्रित मानायचं शक्य नाही. मग आता तुम्ही तृतीयांत विकल्प घेतला तर तृतीयांत विकल्प म्हटलं की त्या विकल्पालाही आश्रय पुन्हा सविकल्प ब्रह्म स्वीकारलं पाहिजे. पुन्हा काय स्वीकारलं पाहिजे? सविकल्प ब्रह्म. म्हणजे आता किती झाले विकल्प? मग 3 झाले. कारण प्रथमांताला तृतीयांत आणि तृतीयांताला पुन्हा सविकल्प ब्रह्म. सविकल्प ब्रह्म म्हटलं की विकल्प आहेत त्याच्यामध्ये काय आहे? विकल्प आहे. तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य अपि विकल्पस्य म्हणजे तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य विकल्पस्य अपि तृतीयांत शब्दाने जो सांगितलेला जो विकल्प आहे त्या विकल्पाला देखील विकल्परूपत्वात त्याला सुद्धा काय आहे? विकल्परूपत्व असल्यामुळं तद आश्रयस्य अपि सविकल्पत्वात त्याचा आश्रय देखील सविकल्प होईल. त्याचा आश्रय देखील कोण होईल? सविकल्प ब्रह्म होईल. बस इथपर्यंत सांगा. सविकल्पत्वात म्हणजे प्रथमांत आणि तृतीयांत हे 2 वेगळे मानले तर तदा तेव्हा तृतीयांत शब्द निर्दिष्टस्य अपि विकल्पस्य विकल्परूपत्वात् म्हणजे तृतीयांत शब्दाने सांगितलेलं जो विकल्प त्या विकल्पाला देखील विकल्परूपत्व असल्यामुळे तद आश्रयस्य अपि त्या विकल्पाचा आश्रय देखील सविकल्प मानावं लागेल. सविकल्प ब्रह्म होईल. म्हणजे आता बघा किती झाले हे बघा. हे प्रथमांत हा दुसरा तृतीयांत, हा दुसरा काय झाला? तृतीयांत. आणि ह्या तृतीयांत हा प्रथमांत आणि हा तृतीयांत आणि याला पुन्हा आश्रय सविकल्प ब्रह्म. हे सविकल्प ब्रह्म घ्या. सविकल्प म्हटलं की ह्याच्यात पुन्हा विकल्प आलाच. याच्यामध्ये काय आला? पुन्हा विकल्प आला. म्हणजे हा तिसरा विकल्प तुला स्वीकारावा लागला आता. कारण ह्या दोनाला एक मानलं तर आत्माश्रयता येते. मग हे 2 सेपरेट आहे असं जर म्हणशील, हे 2 वेगवेगळे आहे असं जर म्हणशील तर याला पुन्हा आश्रय सविकल्प ब्रह्म मानायला पाहिजे. याला आश्रय काय मानायला पाहिजे? सविकल्प ब्रह्म मानायला पाहिजे. म्हणजे तिसरा विकल्प आता तुला स्वीकारावा लागला. मग तिसरा विकल्प स्वीकारला तर सविकल्पत्वात तद्विशेषणभूत हा विकल्प. इकडं बघा आता तद्विशेषणभूत हा विकल्प किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट हा एव विकल्प उत्ताभ्याम अन्यहा. आता गंमत बघा. तो काय म्हणतो की हा प्रथमांत, हा तृतीयांत आणि याला आश्रय हे सविकल्प ब्रह्म. याला आश्रय काय आहे? सविकल्प ब्रह्म. म्हणजे 3 झाले. म्हणजे हा तिसरा सेपरेट आला का नाही आता? मग त्याला सिद्धांती विचारतात हा जो तिसरा आहे हा तिसरा आणि पहिला एकच मानतो का हा ह्या दोघांहून हा तिसरा वेगळा मानतो? आलं लक्षात? म्हणजे हा तिसरा आणि हा पहिला एकच आहे किंवा ह्या दोघांहून हा वेगळा आहे म्हणजे स्वतंत्र आहे का हा आणि हा एक आहे? मग घाण हा एक मानलं की तरी अडचण येते आणि वेगळा मानला तरी अडचण येते. कशी येते ते सांगतात. तद्विशेषणभूत हा विकल्प तो विशेषणरूप असणारा तिसरा विकल्प किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट एव तो प्रथमांत शब्दाने सांगितलं एव विकल्प हा तो प्रथमांत शब्दाने सांगितलेला विकल्प आहे किंवा ताभ्यामन्य हा
किंवा त्याच्याहून वेगळा म्हणजे तिसराच आहे, तो तिसरा स्वतंत्र आहे. म्हणजे तो जो तिसरा विकल्प मानला तो प्रथमांत शब्दाशी एकरूप आहे, म्हणजे पहिल्या विकल्पाशी एकरूप आहे का तो वेगळा आहे. आलं? बोला महाराज. तद विशेषणभूतः विकल्पः किं प्रथमांत शब्द निर्दिष्ट एव विकल्पः उत ताभ्याम अन्यः. म्हणजे तो विशेषण रूप असणारा विकल्प तो प्रथमांत शब्दाने सांगितलेला विकल्पासारखा आहे का त्याहून वेगळा आहे. म्हणजे त्याच्याशी एकरूप आहे का त्याहून तो वेगळा आहे. म्हणजे हा पहिला, हा दुसरा, म्हणजे हा प्रथमांत, हा तृतीयांत, आणि ह्या तृतीयांताला आश्रय हे एक सविकल्प ब्रह्म आहे. हे सविकल्प ब्रह्म, हे झालं सविकल्प ब्रह्म. म्हणजे हा प्रथमांताला आश्रय हा तृतीयांत, आणि तृतीयांताला आश्रय सविकल्प. सविकल्प म्हटलं की त्याच्यात विकल्प पुन्हा आलाच. मग हा जो विकल्प तू ह्या दोघांहून भिन्न मानतो का हा जो विकल्प आहे याच्याशी एकरूप मानतो. हा जर याच्याशी एकरूप मानला म्हणजे हा एकच आहे असं जर म्हणलं तरी दोष येतो, आणि हा वेगळा आहे असं म्हणलं तरी दोष येतो. ते सांगतात. आद्ये अन्योन्य आश्रयता. आद्ये जर तुम्ही म्हटलं की आद्य पक्ष म्हणजे पहिला पक्ष घेतला म्हणजे हा जो तिसरा विकल्प आहे हा प्रथमांत रूप आहे. हा जर प्रथमांत रूप असेल तर ही अन्योन्य आश्रयता झाली. का? हे बघा, हा जो पहिला होता पहिल्याला आश्रय कोणता झाला? दुसरा. दुसऱ्याला आश्रय तिसरा होता, पण तू तिसरा पहिल्या रूप मानल्यामुळं, तिसरा आणि पहिला एक मानल्यामुळं म्हणजे हा पुन्हा पहिल्याच्या आश्रित राहिला. म्हणजे हा याच्या आश्रित राहिला आणि तो याच्या आश्रित राहिला. म्हणजे झाली का नाही अन्योन्य आश्रयता? एकमेकाला आश्रय झाले. मग अन्योन्य आश्रयता हा दोष आहे. अन्योन्य आश्रयता हा काय आहे? दोष आहे. आद्ये अन्योन्य आश्रयता. द्वितीय अपि म्हणले, आता हा तिसरा जो विकल्प आहे द्वितीय अपि धर्मी विशेषणभूत हा विकल्प. अहो म्हटले मग असं करू की हा तिसरा, इकडे बघा, हा तिसरा विकल्प स्वतंत्र आहे, हा सर्व विकल्प कसा आहे? वेगळा आहे. म्हणजे तो धर्मी झाला. आता तो काय झाला? धर्मी विशेषणभूत. कारण म्हणजे आता हे याच्या ठिकाणी राहिलेत ना, हे दोन धर्म, हे विकल्प म्हणजे तो धर्मी असलेला विकल्प आहे, कारण तो आश्रय आहे. आश्रय म्हणजे तो धर्मी झाला. मग आता हा तिसरा धर्मी विशेष आणि विशेषण आहे तो ब्रह्माचं, तो विशेष काय आहे म्हणून तो धर्मी विशेषणभूत झाला. म्हणजे धर्मी असलेला विशेषण रूप असलेला तो विकल्प. हा तिसरा जो विकल्प आहे तो प्रथमांत शब्द निर्दिष्ट हा उत त्याभ्याम तेभ्या अन्य हा. मग जो विकल्प स्वीकारला तो तुम्ही त्या विकल्पाला प्रथमांत शब्दाने सांगितलं किंवा त्याहून अन्य, तो प्रथमांत शब्दाने सांगितला का त्याहून तुम्ही वेगळा सांगता. आलं लक्ष? बोला. आद्ये अन्योन्य आश्रयता म्हणजे जर प्रथमांत शब्दाने सांगितला असं मानलं की जो सविकल्पाविषयी जो विकल्प केला तिसरा तो प्रथमांत शब्दाने आणि तो एकच आहे असं जर मानलं, पहिला आणि तो तिसरा तो एकच आहे, एकच असे मानला तर अन्योन्य आश्रयता नावाचा दोष येईल. द्वितीय अपि तो त्या दोघांहून वेगळा आहे असं जर मानलं तर धर्मी विशेषणभूत हा विकल्प, हा धर्मी असलेला विशेषण रूप असलेला विकल्प किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट होत तेभ्यः अन्यः. म्हणजे तो धर्मी असलेला विशेषण रूप असलेला विकल्प प्रथमांत शब्दाने सांगितलेला आहे का त्याहून अन्य आहे. म्हणजे आता हे बघा कसं झालंय, हा धर्मी विशेषणभूत हा नाही. हे बघा आता म्हणजे आता काय झालं, हा प्रथमांताला आश्रय तृतीयांत आणि तृतीयांताला आश्रय हा तू सविकल्प ब्रह्म. मग सविकल्प ब्रह्म म्हटलं की आता हा तरी विकल्पच आहे. हा तरी विकल्प म्हणलं की याला आश्रय दुसरं सविकल्प मानलं पाहिजे. दुसरं काय मानलं पाहिजे? सविकल्प मानलं पाहिजे. म्हणजे हा चौथा विकल्प झाला. हा काय झाला? म्हणजे हा धर्मी विशेषणभूत हा चौथा विकल्प.
हां, धर्मी विशेषणभूता कोण? चौथा विकल्प. तिसरा हा नाही, हा धर्मी विशेषणभूता, कारण हा विशेषण आहे ना याचं. हां, मग आता याच्या आश्रयावर हा राहिला, याच्या आश्रयावर हा, आणि याच्या आश्रयावर हा, असे झालेत आता. मग हा जो चौथा विकल्प म्हणजे धर्मी असलेला आणि विशेषण रूप असलेला विकल्प, हा जो तू म्हणतो हा प्रथमांत रूप आहे का त्याहून आगळा, म्हणजे चौथा तो स्वतंत्र आहे? म्हणजे याला आश्रय हा, याला आश्रय हा, आणि याला आश्रय हा चौथा पाहिजे होता. पण तू मग काय म्हणला? हा चौथा, हा चौथा आणि पहिला एकच आहे. चौथा आणि पहिला काय आहे? एकच आहे. म्हणजे हे चक्र फिरलं असं, पहिल्याला दुसरा, दुसऱ्याला तिसरा, तिसऱ्याला परत पहिला. चौथा पाहिजे होता. नाही नाही, चौथ्याला नाही, हा चौथा आहे. पण हा तिसऱ्याला चौथा आश्रय पाहिजे होता. पण तू काय म्हणतो की हा चौथा आहे, तो चौथा आणि पहिला एकच आहे. चौथा आणि पहिला काय आहे? एकच आहे. म्हणून पहिल्याला दुसरा झाला, दुसऱ्याला तिसरा झाला, आणि तिसऱ्याला जो चौथा पाहिजे होता पण तो पहिलाच आला. म्हणजे चक्र फिरलं. याला म्हणतात चक्रिकापत्ती नावाचा दोष. याला काय म्हणायचं? चक्रिकापत्ती. म्हणजे द्वितीय अपी, म्हणजे त्यांना स्वतंत्र दोन स्वीकारलं तरी देखील, म्हणजे दुसरा पक्ष जर घेतला तर धर्मी विशेषणभूत हा विकल्प, हा मग जो चौथा जो विकल्प आहे धर्मी असलेला विशेषण रूप असलेला विकल्प, किम प्रथमांत शब्द निर्दिष्ट हा होतो त्याभ्याम अन्या. तो प्रथमांत शब्दाने, म्हणजे जो चौथा आता स्वीकारला तो प्रथमांत शब्दाने आहे का तो अन्न आहे? प्रथमांते आद्ये चक्रिकापत्ती, हे वरचं सांगितलंय ना, आद्ये चक्रिकापत्ती. म्हणले हा जर जो चौथा विकल्प आहे हा प्रथमांत रूप जर असेल तर चक्रिकापत्ती नावाचा दोष येतो. चक्रिकापत्ती नावाचा दोष येतो. आणि द्वितीय तस्य अपि अन्यः, तस्य अपि अन्यः इति अनवस्था आपातः. म्हणले एक काम करा, हे चक्रिकापत्ती दोष येऊ नये म्हणून काय करू, हा चौथा स्वतंत्र मानू. म्हणजे दुसरा पक्ष घेतला, त्याहून तो अन्य आहे. ह्या तिघाहून तो कसा आहे? वेगळा आहे. तिघाहून वेगळा आहे म्हटलं की मग हा तरी विकल्पच आहे. यालाही विकल्प रूपत्व असल्यामुळे याला पुढचा विकल्प मानावा लागेल. त्याच्या ठिकाणी विकल्प रूपत असणं त्याला विकल्प दुसरा. म्हणजे हे अनवस्था नावाचं दोष येईल. असं हे खंडणारच नाही. म्हणजे याला हा, याला हा, याला हा, परत ह्याला त्यो, परत त्याला तो, त्याला तो, असं विकल्प. म्हणजे त्याला सविकल्प ब्रह्म, मग त्याला सविकल्प म्हटलं की ते विकल्पच आला, ते विकल्प म्हटलं की त्याला परत सविकल्प, मग सविकल्प म्हटलं परत त्याच्यात विकल्प. म्हणजे ही अनवस्था नावाचा दोष येईल. हे कुठं थांबणारच नाही. कोणता दोष येईल? अनवस्था. द्वितीय अपि तस्य अपि अन्यः, त्याला देखील दुसरा, तस्य अपि अन्यः, त्याला देखील दुसरा, असं म्हटलं. असं जर इति अनवस्था आपातः असं जर म्हटलं तर अनवस्था प्राप्त होईल. बोला. चक्रिकापत्ती म्हणजे जो धर्मी असलेला विशेषण रूप असलेला विकल्प तो आणि प्रथमांत शब्दाने सांगितलेला विकल्प एकच मानले तर चक्रिकापत्ती नावाचा दोष येतो. द्वितीय तस्य अपि अन्यः, तस्य अपि अन्यः इति अनवस्था आपातः इति. म्हणजे तो धर्मी असलेला विशेषण रूप असलेला विकल्प आणि प्रथमांत जर वेगवेगळे मानले तर त्याहून वेगळा दुसरा विकल्प मानावा लागेल. त्याहून वेगळा अनवस्था नावाचा दोष येईल. छान. अनवस्थानात तर श्लोक विकल्पः निर्विकल्पस्य सविकल्पस्य वा भवेत् आद्ये व्याहतिः अन्यत्र अनवस्था आत्मा आश्रयादयः. विकल्प हा एक आकडा, सविकल्पस्य 2, निर्विकल्पस्य 3 वा सविकल्पस्य 2 वा 3 निर्विकल्पस्य 4 भवेत् 5. विकल्प हा सविकल्पस्य वा निर्विकल्पस्य भवेत्. तू जो विकल्प केला सिद्धांती त्याला विचारतात तो सविकल्प ब्रह्म निर्विकल्पस्य वा सविकल्पस्य भवेत्. तू जो विकल्प केला तो निर्विकल्पाविषयी केला किंवा सविकल्पाविषयी केला. म्हणजे विकल्प हा एक आकडा,
निर्विकल्पस्य 2 वा 3 आणि सविकल्पस्य 4 आणि भवेत भवेत 5. म्हणून तू जो विकल्प केला, तू आम्हाला सांग ते ब्रह्म सविकल्प आहे का निर्विकल्प आहे हे नंतर ठरवू. तू जे ब्रह्म स्वीकारलं ते कोणतं स्वीकारलं ते सांग. म्हणजे तू ब्रह्माला सविकल्प मानतो का निर्विकल्प मानतो, म्हणजे काय मानून तू विकल्प करतो. कारण ब्रह्म मानलं म्हटलं की तुला ते काहीतरी मानावं लागेल ना. एक तर सविकल्प मानावं लागेल किंवा आम्हाला तू म्हणतो का नाही की तुम्ही सविकल्प मानता का निर्विकल्प मानता. सविकल्प मानला तर हा दोष येतो, निर्विकल्प मानला तर हा दोष येतो. ते आमचं राहू दे बाजूला. सिद्धांती म्हणतात तू सांग तू कसं मानतो ते. तू सविकल्प मानतो का निर्विकल्प मानतो. विकल्प हा सविकल्प निर्विकल्पस्य वा सविकल्पस्य भवेत. तो जो विकल्प केला तू तो निर्विकल्प ब्रह्माविषयी आहे का सविकल्प ब्रह्माविषयी होता. आद्ये व्याहती. निर्विकल्प ब्रह्माविषयी विकल्प म्हणशील तर व्याघात दोष. अन्यत्र म्हणजे सविकल्पाविषयी होता तर अनवस्था आत्माश्रयादया हा अनवस्था आत्माश्रय चक्रिकापत्ती अधिक दोष येतात. बोला. विकल्प हा निर्विकल्पस्य वा सविकल्पस्य भवेत. म्हणजे जे तू विकल्प केले ते निर्विकल्प ब्रह्माविषयी केले सविकल्प ब्रह्माविषयी केले. आणि ते निर्विकल्प ब्रह्माविषयी केले असं म्हणलास तर तू सांगितलेला दोष येतो. व्याहतीही अन्यत्र अनवस्था आत्माश्रयादयः आणि अन्यत्र त्याहून वेगळं म्हणजे सविकल्प ब्रह्माविषयी विकल्प केले असं जर तू म्हणला तर अनवस्था आत्माश्रयादी दोष येतात. कुंडली करोधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय.